चला मॅचला होते सुरुवात. देव्या दोन्ही टीमला लाख लाख शुभेच्छा. एका बाजूला किंग कोहली भरट कोहली त्याच्या अगेन्स्ट फाईट करत असताना दर्यावर्दी टॉस जिंकला टीम दर्यावर्दीने आणि इलेक्टेड टू बॉल फर्स्ट. पहिला बॉल बॉलिंग मार्कवरती गोलंदाज तयार. पहिलाच बॉल बॅकफूट लावून टर्न केलाय. रुचित पाडीचा क्लास दाखवणारा आणि पहिलाच बॉल वरती बॅटर कहते हुए स्वॅग से स्वागत नहीं करोगे हमारा. ठोकलाय हा चौकार. ते चौकाराने सुरुवात केली आहे. निखिलेश आहेत बॉलिंग मार्क वरती. स्ट्राईक एंडला रुचित पाटील. 4 धावाची डंका खंड या परिसरात राहिली आहे असा खेळाडू रुचित पाटील स्ट्राईक एंडला बॅटर. पहिल्या बॉलवरती जरूर चौकार आलाय परंतु दुसऱ्या बॉलवरती थोडंसं वंचित ठेवण्यापासून काम केलं इथे गोलंदाज निखिलेशने. कान मंत्र दिलं यावेळेस मनोजने काहीतरी. निखिलेशला समोर देखील रुचित पाटील सारखा खेळाडू आहे स्टारकास्ट खेळाडू म्हणून ज्या नावाची चर्चा राहिली आहे. इकडे फिल्डिंग मध्ये प्रयत्न चालू होते. चुकीला माफी नाहीये आणि ते बॉल जाईल सीमा रेखा पार. धावा मिळतात 4 चौकार. थँक्यू डीजे. रुचित पाटील स्ट्राईक एंडला बॅटर. इकडे मिस टायमिंग स्ट्रोक थोडंसं आपण पाहतोय. बॉटम एंडला बॉल ब्लस झाला आणि एका सिंगलच्या मदतीने स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय 9 या धावसंख्येवरती. 9 ऑन ए बोर्ड. 9 धावा धावफलकावरती आहेत. शेवटचा बॉल आहे कारण की एका ओव्हरमध्ये 5च बॉल तुम्हाला नक्कीच पाहायला मिळतील कारण की वेळेची मर्यादा आहे. वेळेवरती सर्व मॅचेस आपल्याला आज कंप्लीट करायचे आहेत. आजचा अंतिम दिवस आहे. महत्वाचा दिवस आहे. महत्वपूर्ण दिवस आहे. राईट अप राऊंड विकेट ऑन साइडला. फिल्डर आहेत. वारंवार चुका होतात. चुकांवरती चुका आणि इथे अजून एक आलेला हा बॅक टू बॅक. प्रशांतजी चौलकर आपण कुठे असाल तर आपण लगेच मुख्य व्यासपीठावरती या. विनंती आहे प्रशांतजी चौलकर आपण कुठे असाल तर लवकरात लवकर मुख्य व्यासपीठावरती यायचं. आयोजन कमिटीची भेट द्या. चला विघ्नेश थोडंसं स्पीडअप करा कारण की वेळ फार कमी आहे. मॅचेस आपल्याला कव्हर करायचे आहेत त्यामुळे आपण 5 बॉलची एक ओव्हर ठेवण्यात आली आहे. रात्रीचं सत्र आपण पाहतोय अगदी 9 वाजलेत आणि पोल खरं तर आपण पहिला पाहतोय. ए ग्रुपचा पोल आहे. राईट आर्म राऊंड विकेट. पुन्हा एकदा बॉल तयार. विघ्नेश बॉलिंग मार्कवरती आहे. ओव्हर नंबर 2. पहिला बॉल इथे वाईटने सुरुवात केली आहे. धावफलक जाऊन पोचेल 14 धावसंख्येवरती. 14 ऑन ए बोर्ड. पुढचा बॉल लॉफ्टेड स्ट्रोक खेळायचा होता. ऑन साइड टर्न केलाय. फिल्डिंग चांगली पाहायला मिळते. दुसऱ्या धाव्याचा कुठल्याही प्रकारचा कॉल नाही आहे आणि एका सिंगलच्या मदतीने स्कोर कार्ड जाऊन पोहोचेल 15. 15 ऑन ए बोर्ड. ओव्हर नंबर 2 ऑन गोईंग आहे. आमच्या सोबत कॉम्बॉक्समध्ये एका बाजूला इथे जी पाटील सर आहेत. एका बाजूला आर के मंडप डेकोरेटर्सचे प्रॉपरायटर आर के आहेत. अमृतजी बोरकर ते देखील आहेत आणि भावेशजी पालेकर देखील आहेत ऑफिशियल टेक्निकल टीममध्ये. याच्या माध्यमातून यूट्यूब प्रत्येक घरोघरात पोहोचवण्याचं काम करतात जरूर. आपल्या हक्काचा यूट्यूब चॅनल जय गणेश स्पोर्ट्स. आमचे मयुरेश खऱ्या अर्थानं प्रोपरायटर आहेत. तद्नंतर आमचे भावेशजी पालेकर भरपूर मेहनत. तद्नंतर आमचे कॅमेरामॅन ऋतिक नरवणकर तिथे आहेत. फार चांगली संपूर्ण टीम वर्क सातत्याने करत असते आणि प्रथमतः त्यांनाच प्राधान्य दिलं जातं. कुठलीही स्पर्धा असू द्या परिसरात या विभागामध्ये प्रथम प्राधान्य मी तर म्हणेन ते देण्यात येतं संपूर्ण जय गणेश स्पोर्ट्स या संघाला. तब्बल 6 वर्ष यूट्यूबची भूमिका ते सांभाळतात आणि फार चांगलं काम आहे. त्यामुळेच त्यांना सातत्याने बोलवण्यात येतं. पुढचा बॉल इकडे देखील आपण पाहतोय. फिल्डर आहे. थोडीशी मिसफील्ड झाली होती जरूर परंतु बॅकअप चांगला होता. प्रोटेक्शन चांगला होतं तिकडे आणि एका सिंगलच्या मदतीने स्कोर कार्ड जाऊन पोहोचेल 19 धावसंख्येवरती. 19 ऑन ए बोर्ड.
शेवटचा बॉल आहे विघ्नेशचा. 20 धावा, माफ करा, कारण की ते 2 धावा होत्या, तिथे आपण एकच ऍड केली होती. 20 ऑन ए बोर्ड. पुढचा बॉल लॉफ्टे स्ट्रोक आणि ते चुकी घडली पुन्हा एकदा. अजून एक विकेट. मनोज झालेत बॉलिंग मार्कवरती. ओव्हर नंबर 3, षटक क्रमांक 3. पुढचा बॉल हलका हाताने ड्राईव्ह केला. आता त्यांना देखील माहिती आहे रुचित पाटीलला की धावा इथे बनल्यात. पर्यटकोल गावामध्ये बिलॉंग करत असणार रुचित पाटीलला तुम्ही पाहतायत. ओराम क्रिकेट असेल, ग्रामीण टेनिस क्रिकेटमध्ये फार चांगला खरं अर्थाने लौकिक त्यांना आतापर्यंत प्रसिद्धी मात्र मिळाली आहे. आणि सुरुवात तिथे मात्र केली होती अंडरआर्म बॉक्समधून. तदनंतरचा जो जर्नी आहे त्यांची फार चांगला प्रवास राहिला ग्रामीण टेनिस क्रिकेटपर्यंत. आणि रायगडमध्ये जेव्हा जेव्हा मोठमोठ्या स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळतात तेव्हा तेव्हा रुचित पाटील हे नाव देखील नक्कीच ऐकायला मिळतं. कारण की उत्कृष्ट खेळाडू बऱ्याच वेळा आपण पाहिलं 5 बॉल 5 षटकार त्याच्या नावावरती राहिलेत. ऑन साईडला टर्न केलंय. एक सिंगल इथे एकवडली गेली आहे. सिंगलच्या मदतीने स्कोर कार्ड जम पोसेल. 27 ऑन ए बोर्ड. 27 धावा फलकावरती आहेत. शेवटचे 2 बॉल, 2 टू गो. वाईट बॉल. पुरुष एकदा इथे 21च्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचेल. 28 धावसंख्येवरती. 28 ऑन ए बोर्ड. 28 धावा धावफलकावरती आहेत. पुढचा बॉल इकडे लॉफ्ट काढायचा प्रयत्न होता परंतु डॉट बॉल आलाय. पॅड्सला आदळलाय बॉल. दर्यावरती चषक 2025 चे तर तुम्हाला पाहायला मिळतो. एक धमाकेदार स्पर्धा, नियोजन आयोजन भरपूर चांगली स्पर्धा तुम्हाला नक्कीच दिसून येते. म्हणजे मेहनतच तेवढी. ओव्हर कंप्लीट झाली आहे. षटक क्रमांक 3 इथे कंप्लीट होत असताना आणि धावफलकातून पोहोचले 29. 29 ऑन ए बोर्ड. 29 धावा आतापर्यंत धावफलकावरती लागले गेले आहेत. आणि आपण जर पाहिलं तरी ते शेवटचं आणि अंतिम षटक मात्र कोण घेऊन येत आहे. दांडी गुल इकडे फलंदाजाची केली बत्ती गुल. पाटील मोठा बाठर मैदानात सातमारा एंटर होतील. मनीष यांना आपण पाहतोय. मनीष पाटील मैदानात सातमारा एंटर होतात. एक बंधू तर मैदानाचा बाहेर गेले परंतु दुसरे बंधू आता मैदानात सातमारा एंटर होत असताना 30 धावा फलकावरती आहे. 30 ऑन ए बोर्ड. ओव्हर नंबर 4 ऑन गोईंग आहे. चला वेळ घेऊ नका. स्पीडअप करणं फार गरजेचं आहे. विनंती आहे वेळेवरती सर्व मॅचेस आपल्याला कव्हर करायचे आहेत. रात्रीचं सत्र तुम्ही पाहतात, अनुभवतात, एन्जॉय करतात. नोचा कॉल आलाय.
आणि इकडे नो +1 म्हणजे इथे 2 धावा नक्कीच मिळतील. धावफलक जाऊन पोहोचेल 32-32 ऑन ए बोर्ड. नो बॉल प्लस 1 धाव इथे ऍड होईल स्कोर कार्ड वरती आणि 32 धावा धावफलकावरती आहेत. राईट हँड राऊंड विकेट. पुन्हा एकदा पुढचा बॉल. फिल्डिंग चांगली पाहायला मिळते. वेल फील्ड एफर्ट्स चांगले पाहायला मिळालेत. फार चांगली फिल्डिंग नक्कीच तिथे केली होती. तर 30 धावा धावफलकावरती आहेत. अजूनही 2 बॉलचा खेळ बाकी. हलक्या हाताने ड्राईव्ह केलाय, हलक्या हाताने ढकललाय, सॉफ्ट हँड्स नाही ते प्लेड करत असताना. शेवटचा बॉल आहे, आखरी गेंद शेष आहे. जितेश बॉलिंग मार्कवरती बऱ्याच वर्षांचा अनुभव आहे, परंतु आता चांगली गोलंदाजी मी तर म्हणेन केली आहे जितेश यांनी. बाटची लिडिंग एज आणि ते कॅच ड्रॉप, परंतु एक सिंगल मेल. षटक क्रमांक 14 संपलंय आणि धावफलक जाऊन पोहोचलंय 35 या धावसंख्येवरती आणि 36 धावांची आवश्यकता आहे. पूर्वार्धाच्या खेळामध्ये आपण पाहिला तर 35 धावा धावफलकावरती बनल्या गेल्यात आणि इनिंग नंबर 2 अर्थातच उत्तरार्धाच्या खेळामध्ये त्या धावा बनवायच्या आहेत. 36 रन्स टू विन फ्रॉम 20 बॉल. इक्वेशन समीकरण तुम्हाला पाहायला मिळतोय. संध्याकाळचं सत्र आणि एक दमदार अशी धमाकेदार स्पर्धा तुम्हाला नक्कीच पाहायला मिळते. जसं जसं वेळ होईल तसं तसं आपण पाहतोय प्रेक्षकांची गर्दी देखील वाढत जाईल, कारण की क्रिकेटचा आनंद घेत सर्वच जण खेळाची मजा घेण्यासाठी येत असतात. आणि आपली घरची स्पर्धा आहे म्हटलं तर सातत्याने जल्लोष, चर्चा, टाळ्या हे प्रतिसाद नक्कीच पाहायला मिळेल. या स्पर्धेमध्ये सर्वच काय तुम्हाला पाहायला मिळणार आहे. दर्यावर्दी क्रिकेट क्लब आयोजित दर्यावर्दी चषक 2025 चे थरार आमचे तुषारजी चौलकर असतील, त्यानंतर अंकुशजी पालेकर असतील, संपूर्ण त्यांची टीम भरपूर मेहनत या स्पर्धेमध्ये नक्कीच जरूर केलेली आणि नक्कीच ही स्पर्धा खरं सक्सेसफुली मी तर म्हणेन आता कंप्लीट होईल आजच्या दिवसामध्ये. गेले 2 दिवस भरपूर मेहनत, दिवस रात्र मेहनत चालू आहे सर्वांचीच आणि गेले 2 दिवस प्रेक्षकांची देखील अफाट गर्दी तुम्हाला पाहायला मिळाली आहे. यूट्यूबच्या माध्यमातून देखील बरेचसे प्रेक्षक या स्पर्धेचा आनंद घेतात, एन्जॉय करतात. जय गणेश स्पोर्ट्स यांच्या माध्यमातून आपला हक्काचं चॅनल आहे, आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा, कारण की मयुरेश असतील, आमचे भावेश असतील, त्यांची संपूर्ण टीम आज देखील आमच्या समेत उपस्थित आहेत आणि अप टू डेट माहिती प्रत्येक खेळाडूला मात्र दाखवण्याचं काम त्यांच्या माध्यमातून केलं जातंय. इनिंग नंबर 2 ला आपण नक्की सुरुवात करतोय. बॉलिंग मार्कवरती रुचित पाटील आहेत, स्टारकास्ट खेळाडू. समोर स्ट्राईक एंडला विघ्नेश, बऱ्याच वर्षाचा अनुभव आणि आता जर आता पाहिलं तर इथून पुढे धावा भरपूर बनवायचे आहेत मी तर म्हणेन. येणार आता 20 बॉल आहेत आणि 36 धावांची गरज आहे. 36 चा टार्गेट आहे. रुचित पाटील बॉलिंग मार्कवरती आहे, स्ट्राईक एंडला विघ्नेश, नॉन स्ट्राईक एंडला परेश. ही जोडी मैदानावरती आहे. मॅच ऑन. पहिल्याच बॉलवरती प्रहार करायचा होता, परंतु थोडंसं यावेळेस मिस मॅच टायमिंग मी तर म्हणेन. एक सिंगलच्या मदतीने स्कोर कार्ड इथे अकाउंट ओपन झालंय. 1 ऑन ए बोर्ड. पुन्हा एकदा बॉल तयार होतोय बॉलिंग मार्कवरती. रुचित पाटील बॉलिंग मार्कवरती आहे. फिल्डिंग मध्ये थोडेसे चेंजेस करतात जरूर. चला नेक्स्ट मॅच. मी विनंती करेन दोन्ही टीमचे कॅप्टन आपण या टॉससाठी. एका बाजूला अंजुमन केशी आणि त्याच्या अगेन्स्ट फाईट करत असताना धनुर्धारी टीम या आपण टॉससाठी. इथे मैदानाच्या आतमध्ये घडलं तरी काय विकेटचं पतन तुम्हाला पाहायला मिळतोय. परेश यांना परतावा लागेल. मिस अंडरस्टँडिंग दोन्ही बॅटरमध्ये झाली आहे आणि परेश नाराज आहेत. परेश यांना परतावा लागेल मैदानाच्या बाहेर. अंपायर सिग्नल कुठला बॅटर आउट असेल ते नक्कीच निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवा. परेशच बाद होणार आहे आणि परेश यांना परतावा लागेल मैदानाच्या बाहेर. ओव्हर नंबर 1 षटक क्रमांक 1 प्रगतीपथावरती रुचित पाटीलचं. पुन्हा एकदा मिस सामिंग स्ट्रोक. निखिलेश पुन्हा एकदा न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आलेत. उभा बॅटने विघ्नेशच्या बॅटमधून स्ट्रोक खेळलाय खरा, परंतु एक सिंगलच मिळणार आहे आणि सिंगलच्या मदतीने स्कोर कार्ड जाऊन पोहोचलंय. फक्त अवघ्या 2 या धावसंख्येवरती 2 ऑन ए बोर्ड. 2 धावा आतापर्यंत धावफलकावरती आहेत.
शेवटचा बॉल आहे, आखरी गेंद शेष. आणि इकडे फलंदाज होतील बाद. विकेटचं पतन पाहायला मिळतोय. वन मोर विकेट डाऊन. अजून एक धक्का लागला. निखिलेश यांना परतावं लागेल मैदानाच्या बाहेर आणि न्यू बॅटर मनोज मैदानाच्या आतमध्ये. सुरुवात केली आहे परंतु इथे भरपूर धावा बनवायच्या आहेत. चला टीम धनुर्धारीचे कॅप्टन आपण या टॉस बॉक्स मध्ये लगेच. आणि त्याचा अगेन्स्ट फाईट करत असताना टीम अंजुमन केशी टीमचे कॅप्टन. चला टॉस आपण नक्कीच करणार आहोत. चला अंजुमन केशी टीमचे कॅप्टन या प्रतिस्पर्धी संघाचे कॅप्टन उपस्थित आहेत. अजून एक सिंगल आली आहे. दोन धावा नक्कीच ऍड होतील स्कोर कार्ड वरती. धावफलक जम पोसेल 2 धाव्याच्या मदतीने. अडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न चालू आहे. बॅटिंग करत असताना टीम दर्यावर्दी संघाचे परंतु इथे धावा बनत नाहीयेत. चांगले फ्री माइंडेड स्ट्रोक खेळणं फार गरजेचं आहे. तब्बल 36 धावांचा पाठलाग करायचा आहे. 8 धावा धावफलकावरती आहेत. 8 ऑन ए बोर्ड. षटक क्रमांक दुसरा प्रगतीपथावरती आहे. फटका चांगला आहे. फिल्डर आहेत मिड ऑनला. तिथे फिल्डर होते आणि एकच धाव मिळेल. एका धाव्याच्या व्यतिरिक्त काही मिळणार नाहीये. आणि एका धाव्याच्या मदतीने स्कोर कार्ड जाऊन पोहोचेल 9 या धावसंख्येवरती. 9 ऑन ए बोर्ड. षटक क्रमांक तिसरा आता मात्र आमंत्रित करण्यात आलेल्या बॉलिंग मार्कवरती गोलंदाज तयार होत आहेत. संचित यांना आपण पाहतोय ओव्हर नंबर 3. संचित बॉलिंग मार्कवरती. राईट आर्म राऊंड विकेट. लो फुल टॉस बॉल स्ट्रेट खेळले आहेत परंतु फिल्डिंग चांगली पाहायला मिळते. चांगलं कव्हर केलं आहे तिथे. दहा धावा धावफलकावरती आहेत. पुढचा बॉल अजून एक स्ट्रेट. इथे बॉल थांबणार नाहीये. होता गॅप मोठा नाही धावांचा टोटा. धावा मिळतात 4. स्ट्रेट द डाऊन आलेला हा विघ्नेशच्या बॅट मधून चौकार. अजून एक त्या दिशेने खेळले परंतु इकडे नॉट आउट. बॅटर सेफ असेल. एक सिंगलच्या मदतीने स्कोर कार्ड जाऊन पोहोचेल 15 या धावसंख्येवरती. 15 ऑन ए बोर्ड. भरपूर इथून पुढे धावा अजूनही बनवायच आहेत. ओव्हर नंबर 3 ऑन गोईंग आहे. अजून एक पुढून खेळण्याचा प्रयत्न होता. फिल्डर आहेत. एकच धावे ते मिळतात फक्त. धावफलक जाऊन पोहोचेल 16 धावसंख्येवरती. इथून पुढे अजूनही 20 धाव्यांची गरज आहे. शेवटचा बॉल. ओ इकडे बॅट अँड बॉलचा संपर्क नाही. टर्न झाला स्लाइटली बॉल आणि इथे डॉट बॉल येतोय. येणारे तर 5 बॉल आहेत आणि 20 धाव्यांची गरज आहे. आने वाले 5 गेंदे शेष है. 20 रनों की जरूरत. 20 रन्स टू विन फ्रॉम 5 बॉल. हे इक्वेशन समीकरण तुम्हाला पाहायला मिळते. बॉलिंग मार्कवरती गोलंदाज तयार होतात. शिवदीप आलेत. पहिला बॉल आडवा बॅटने आणि हा कडवा प्रहार ठोकलाय चौकार.
सुरुवात इथे चौकाराने केली आहे, धमाकेदार सुरुवात म्हणावी लागेल. शिवदीप बॉलिंग मार्क वरती पाहायला मिळतात. पुन्हा एकदा बॉलर तयार, अजून एक येतोय की काय, परंतु फिल्डिंग चांगली आहे. प्रयत्न चालू आहेत, पराकाष्ठा चालू आहेत. काय घडेल या मॅच मध्ये, कमबॅक होऊ शकतो का टीमचा, परंतु इथे शक्य नाहीये. चमत्कारच या मॅचला बदलू शकतो. आता स्ट्राईक एंड वरती विघ्नेश. हो काय टर्न झालाय बॉल इकडे, परंतु हा वाईट बॉल आलाय. एक्स्ट्राच्या मदतीने स्कोर कार्ड जाऊन पोहोचेल. 22-22 मॅजिकल इक्वेशन ऑन स्कोर कार्ड. इकडे विकेटचं बदल आणि अंपायर सिंगल अप. परतावं लागेल मैदानाच्या बाहेर. मनोजला धक्का क्रमांक यावेळेस लागलाय, तिसरा टीम दर्यावर्दी संघाला. तो फिल्डर तैनात आहेत. डीप लॉंग ऑफला फिल्डर तिथे तैनात होते आणि एक सिंगल्स मिल. सिंगलच्या मदतीने स्कोर कार्ड मध्ये फक्त चेंज होईल, परंतु मॅच इथे चेंज होणार नाहीये. मॅच इथे फिनिश झाली आहे. सामना जिंकला टीम किंग कोळी भरट कोळी या संघानं. जिंकलेल्या टीमचं हार्दिक अभिनंदन.